नमस्कार मित्रांनो. तर आज आपण निघालो होतो नाशिकमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण पाहायला, पांडवलेणी. इतिहास, निसर्ग आणि सुंदर व्ह्यू तुम्हाला जर आवडत असतील तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पांडवलेणी नाशिक शहरापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे. रस्ता तुम्हाला खूप चांगला लागेल आणि तुम्ही ड्राईव्ह करताना आजूबाजूला तुम्हाला सुंदर डोंगर आणि हिरवळ झाडी पाहायला मिळेल. आता आपण पांडवलेणीच्या पायथ्याजवळ पोहोचतोय. तुम्हाला जाताना असं एक सुंदर अशी कमान लागेल. जाताना तुम्हाला बुद्ध विहार पण जवळ लागेल. तर आपण आता चाललोय पार्किंगच्या दिशेने. हे गाईज, आज मी तुम्हाला पांडवलेणी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. तर नाशिकमधलं पांडवलेणी आज एक्सप्लोअर करूया. तर माझ्यासोबत कंटिन्यू व्लॉग पाहत राहा. थँक्यू. आत्ता सध्या पांडवलेणीच्या पायथ्याशी आहे आम्ही. पांडवलेणीच्या पायथ्याला आम्ही कच्ची दाबेली खायला आल्याला बसलो. इथे पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा थोडासा नाश्ता करून घेतला, कारण एनर्जी राहिली पाहिजे. भरपूर आपल्याला मोठा ट्रेक करायचा आहे आणि तुम्हाला पार्किंगमध्ये गाडी लावून थोडंसं चालत जावं लागतं, पण चालणं वर्थ आहे. असा समोर तुम्हाला रस्ता दिसतोय तसा पहिल्यांदा तुम्हाला रस्ता लागेल आणि आत्ता चालू होतोय मेन रोड ट्रेकिंगचा. म्हणजे अशा शेवटपर्यंत पायऱ्या आहेत असं समजूया. तर आपण आता चालणं सुरू करू. आणि थोडंसं जरी चाललं तरी मला दम लागला, कारण खूप दिवसानंतर मी ट्रेक करते. तर समोर तुम्हाला अशा सुंदर अशा पायऱ्या पाहायला मिळतील. तर चला गाईस, मी तुम्हाला पुढचा अजून व्ह्यू दाखवणार आहे, तर मला फॉलो करा. थोडं जरी चढलं ना तर एवढा दम लागतोय. तर एवढंच अजून थोडंसंच बाकी आहे. आता एवढी धाप लागली ना जोरात, लोक कशी चढत असतील. आत्ताच्या मुलांचं काही खरं नाही. फायनली 1.5 तासाचा ट्रेक करून वरती आलो आणि इथून तुम्हाला तिकीट काढून आतमध्ये जावं लागतं. तर पर पर्सन 20 रुपये असे तिकीट आहे. तर आम्ही तिकीट काढली. फायनली ट्रेक करून आपण वरती आलो आणि इथे आल्यानंतर आपल्याला समोर एकदम उत्तम कोरीव खांब दिसले असतील. तर छान असे कोरीव खांब आणि उत्तम अशी कलाकृती पाहायला मिळेल. तर आपण आतमध्ये ध्यानगृहात आता आलेलो आहोत आणि तुम्हाला समोर सगळे कक्ष छोटे छोटे दिसत असतील. तर आतमध्ये आल्यानंतर एवढा थंडावा जाणवतो ना खूप, कारण हे ओरिजिनल मेन दगडामध्ये बांधकाम आहे. बांधकाम म्हणता येईल, कोरीव काम म्हणता येईल. कारण हे समोर तुम्हाला जे मूर्त्या दिसतात आहे त्या सगळ्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि तुम्हाला छोटे कक्ष दिसतात आहे. बहुतेक त्यांचे वास्तव्याचे ठिकाण असेल असं मला वाटतंय. तर खूप थंड वाटत होतं आतमध्ये. तुम्हाला इतक्या उंचावरती अशा समोर दिसतात त्या पाण्याच्या टाक्या बघायला मिळतील. पाणी साठवण्यासाठी भरपूर टाक्या मला इथं बघायला मिळाल्या. तर हे पावसाचं पाणी साठत असेल. आणि अशा वरती चढण्यासाठी, ट्रेक करण्यासाठी तुम्ही चप्पल न वापरता बूट घालून या. ही एक मेन टिप आहे माझी. हे बसायला त्यांचे बेड होते बहुतेक, कारण सगळ्याच याच्यामध्ये असंच आहे सेम. हे बसायला असं बैठक सारखं नाही का, असं म्हणजे असं झोपू शकतो, बसू शकतो. सगळ्यात असंच सेम आहे. कोरीवर बसण्यासाठी असेल किंवा झोपण्यासाठी सगळंच काम असेल. तुम्ही समोर बघू शकता की किती सुंदर काम दिसतंय. इतक्या उंचीवरती आणि त्या काळामध्ये एवढं सुंदर काम कसं केलं असेल ना, हे पाहून खरंच खूप आश्चर्य वाटतं. कोरीव खांब तुम्ही पाहू शकता.
खूप इथून नाशिक शहराचा नजारा खूपच अप्रतिम दिसतोय, एकदम परफेक्ट. तुम्हाला माहिती आहे का, पांडवलेणी म्हणजे काय? पांडवलेणी म्हणजे एकूण 24 प्राचीन बौद्ध लेण्या आहेत इथे. या लेण्या साधारण 2000 वर्षापूर्वी कोरलेल्या असाव्यात. या ठिकाणी असं मान्यता आहे की पूर्वी बौद्ध भिक्षू ध्यान करत होते आणि वास्तव्य करत होते. मोडी भाषा आहे. तुम्ही येथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारची प्रतिकृती किंवा अशा प्रकारची सुंदर छताची सुंदर कमान सगळ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण इथे सर्व जेवढे कक्ष आहेत त्याला लेण्या विहार असे म्हटलं जातं. आणि एक इथे मुख्य कक्ष म्हणजे आहे त्याला चैत्यगृह असे म्हटलं जातं. तर तो चैत्यगृह मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा सुंदर कमानी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. रेखीव बारीक कोरीव काम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण आता दुसऱ्या एका विहारात आलोय. तर यामध्ये प्रत्येक लेण्या आहेत. तुम्हाला लेण्यांचं काम दिसतंय. काही लेण्यांचं अर्धवट काम असेल पाहायला मिळेल. आपल्याला असं वाटतं की पांडवलेणी हे नाव कशावरून पडलं असेल. पांडवलेणी नाव म्हटलं की पांडव म्हणजे महाभारताशी काहीतरी संबंध असेल. तर पांडवलेणीचा महाभारताशी काही संबंध नाही, म्हणजे थेट संबंध असा काही दर्शवला नाहीये. आपल्या या लोककथेमुळे या लेण्यांना पांडवलेणी असं नाव पडलं आहे. त्यामुळं जे लोककथेमुळे नाव पडलं ते तसंच पुढे चालत गेलं. आत्ता आपली पश्चिम बाजू बघून झालेली आहे आणि आपण चाललेलो आहोत पूर्व बाजूकडे. इथे तुम्हाला म्हणजे लेण्यामध्ये बघायला आल्यानंतर 2 भाग पडलेले आहेत, पश्चिम आणि पूर्व. तर आपला एक भाग बघून पूर्ण झालेला आहे. आणि मला इथे ॲक्च्युली मी तुम्हाला माझं सांगते की मला इथे आल्यानंतर पांडवलेणी माझं पण पहिल्यांदाच इथे येणं झालं. तर पांडवलेणी म्हणजे महाभारत आठवतं आपलं, पांडव म्हणजे महाभारतातील. तर मला इथे येण्याआधी असं वाटलं होतं की पांडव म्हणजे पांडवांच्या काळातील काय असेल, पण तसं मला पांडवांचं काळातलं काही पाहायला नाही मिळालं. तर तेच मी नंतर बघितलं, तर हे लोककथेमुळे पांडवलेणी हे नाव पडलेलं आहे. तर इथे आपल्याला आल्यानंतर लेण्या पाहायला मिळतील पूर्ण. आणि इथे सर्वात तुम्हाला सांगते 2 मोठे बौद्ध विहार आहेत, 2च. आणि बाकी सगळे जे आहेत ते छोटे छोटे कक्ष विहार म्हटले जातील. तर ज्या 2 मोठे बौद्ध विहार आहेत त्यामध्ये मोठ्या अशा बौद्धांच्या मूर्त्या आहेत, खूप मोठ्या आहे, खूप छान कोरलेल्या आहेत. आता आपण पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे आलेलो आहे. आणि इथे तुम्हाला आल्यानंतर असे प्रत्येक असं कक्ष क्रमांक 3, 8, 10 असं पाहायला मिळेल. म्हणजे त्यांनी
प्रत्येकाची माहिती वेगवेगळी आहे असं लिहिलेलं असेल. तर कक्ष पाहायला मिळतील. समोर खूप छान अशी कलाकृती तुम्हाला पाहायला मिळत असेल. किती भारी दिसतं हे. आता आपण आले आहोत लेणी क्रमांक 10 मध्ये. तुम्हाला समोर स्तंभ दिसत असेल. हा अलंकृत स्तंभ बघताय, म्हणजे खूप प्रसिद्ध आहे असं मानतात इथे, कारण तत्कालीन तक्षकलेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. या लेण्यांची सुंदरता तुम्हाला पाहायला मिळतच असेल, कारण अर्थातच याची सुंदर व सुनियोजन प्रकारे ज्या प्रकारे कोरलेलं आहे ना, ते बघून खूप छान वाटतंय. तर तुम्हाला सर्व इथे कोरीव काम, जे दगडातलं कोरीव काम बारकाईने बघाल तर खूप सुंदर प्रकारे केलेला दिसतंय हे स्तंभ. मी आता आतमध्ये एका विहारामध्ये आले आणि तुम्हाला असे प्रत्येक आतमध्ये अशी कलाकृती काय पाहायला मिळेल आणि असे छोटे कक्ष पाहायला मिळतील. तर असंच सगळीकडे आहे. तर इथे मला महादेवांची पिंड दिसले, म्हणजे दगडामध्ये हे केलेली. त्याच्यावर लिंग नाही आहे इथे ठेवलेलं. तर असं समोर तुम्हाला दिसत असेल. तर हे बहुतेक कोणतं ठिकाण असेल सांगता येत नाही नक्की, कारण तुम्हाला समोर खूप मोठी बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत असेल. तर हे मेन चैत्यगृह आहे असं वाटतंय, कारण 2 मुख्य गृह आहेत, त्यातील हे एक मुख्य गृह. तर याला चैत्यगृह असं म्हटलं जातं. तर आपण समोर मी तुम्हाला आता दाखवते की किती मोठं सराउंडिंग आहे. मला वाटतं हा मुख्य कक्ष असेल आणि यावरती काम बघा, बारीक रेखीव काम. समोर सभा मंडपासारखं दिसतंय. तर हे मुख्य गृहच असावं. आम्ही इथे आलो तर शाळेतल्या मुलांच्या सहली आल्या होत्या, त्याच्यामुळं भरपूर गर्दी गोंधळ भरपूर होता. तर मी तुम्हाला जसं की म्हटलं 2 मोठे बौद्ध विहार आहेत. तर त्यामध्ये हे दुसरं मोठं बौद्ध विहार आहे, जिथे तुम्हाला मोठी बुद्धांची मूर्ती पाहायला मिळेल. आणि तुम्हाला पूर्व भागातच शक्यतो जास्त लेण्या पाहायला मिळतील. पश्चिम भागात थोड्या कमीच लेण्या आहेत. या भागात तुम्हाला सगळीकडे अशाच मूर्त्या पाहायला मिळणार आहेत, ज्या तुम्हाला समोर मी व्हिडिओमध्ये दाखवते ते. तर मी पूर्ण पांडवलेण्या ऑलमोस्ट कव्हर केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. म्हणजे पूर्ण जेवढा पांडवलेण्यांचा भाग आहे, जेवढे विहार आहेत, ते सगळं या मी व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. तर असे सुंदर नक्षीकाम जेवढे आहेत तेवढे मी स्तंभ आणि खांब आणि मूर्त्या, लेण्या सगळं मी जेवढं सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण तुम्हाला घर बसल्या पांडवलेणी पाहायला मिळेल. तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही नाशिककर असाल आणि पांडवलेणीला भेट अजून नाही दिली तर नक्की भेट द्या. आणि हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्ता आलो आहे मी सनसेट पाहायला. एवढं ट्रेकिंग करून, एवढं फिरून खूप भूक लागलेली, म्हणून आम्ही आलो जेवण करायला. कारण खूप लेट झाला होता सनसेट बघून आणि डायरेक्ट आम्ही हॉटेलला आलो आहे. गाईज या जेवण करायला. आणि थंडी तर एवढी प्रचंड थंडी आहे ना नाशिकला, विचारू नका. थंड पाण्यात हात घातला तरी अशी कुडकुडत होती मी. तर मी कशी दिसते, नमस्कार सगळ्यांना. तर
तर गाईज चला जेवण करून घेतो आणि ब्लॉग पुढील अजून माझे जेवढे ब्लॉग येणार आहेत त्याला सगळ्यांना असेच भरभरून प्रेम द्या. तर मी कशी दिसते तेच मी तुम्हाला विचारते, कशी दिसते प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर चलो, अर्धा पापड संपला कारण एवढी प्रचंड भूक लागलेली. नंतर मी व्हिडिओ काढते, अगोदर खाऊन घेतलं. तरी आता आले आपलं सूप. आता सूप पिऊ, नंतर जेवण येईल. तर जेवणावर ताव मारून घेऊ. तर भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट ट्रेकमध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. खरंच जाऊया बाबा. करतोय का? किती खाल्लं?